कोथरूड पोलिसांकडून 3 मुलींना मारहाण केली आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ केला असा आरोप या मुलींनी केला आहे आणि याच संदर्भात सगळं बोलण्यासाठी माझ्यासोबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर आहेत। सर, काय नेमकं घडलं होतं? पोलिसांवर आरोप करतायत आणि हे गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत। याच्यामध्ये माहिती अशी आहे की छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एका मिसिंग महिलेची तक्रार दाखल होती। त्या तक्रार 19 तारखेला दाखल होती। त्या तक्रारीच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगरची जे क्राईम ब्रँचची टीम आहे त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसहित पुणे या ठिकाणी आल्या होत्या त्या महिलेचा शोध घेण्यासाठी। ती महिला शोध घेत असताना त्यांना काही विशंतवाडीच्या पोलिसच्या हद्दीवरून एक टेक्निकल अनालिसिसवरून काही माहिती मिळाली। तिथून त्या एका मुलीला घेऊन ज्या ठिकाणी ते ट्रेस लागत होता त्या ठिकाणी ते कोथरूड इथलं ते लोकेशन होतं, गादी एस्टेट या ठिकाणी। त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्यांनी आम्हाला कोथरूड पोलीस स्टेशनला एक 16-17 वाजता म्हणजे 4:15च्या दरम्यान आम्हाला एक महिला कर्मचाऱ्यांची मदत हवी असे लेखी अर्ज दिला। त्या अर्जावरून कोथरूड पोलीस स्टेशन त्यांना 2 दामिनीचे मार्शल्स आहेत त्यांच्या मदतीला पाठवलेल्या ऑफिशियली। त्यांना गेल्यानंतर त्या चौकशी दरम्यान तेथील 2 जे महिला आहेत त्यांना चौकशी कामी आपल्या कोथरूड पोलीस स्टेशनला वरती जे महिला साहित्य कक्ष आहे किंवा त्या ठिकाणी हिरकणी कक्ष सुद्धा आहे, कारण त्या ठिकाणी महिला संदर्भातले किंवा मुलींसंदर्भातले जे तक्रारी असते त्या तक्रारीचं निराकरण त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या ठिकाणी हिरकणी कक्ष सुद्धा आहे। त्या कक्षामध्ये त्यांना चौकशी करत असताना त्या ठिकाणी जी मिसिंग मुलगी आहे त्या मिसिंग मुलीचा जे तपास आहे ती मिसिंग मुलगी ट्रेस झाली आणि ती वन स्टॉप सेंटर मुंडवा या ठिकाणी असल्याचे दिसून आले। यानंतर हे ते पथक जे आहे औरंगाबादचं किंवा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं ते पथक नंतर त्या मुलीला तिथून ट्रेस करून ते रवाना झालं। परंतु नंतर संध्याकाळी 2 तारखेला पहाटे म्हणजे 1 वाजण्याच्या दरम्यान यातील जे काही महिला आहेत त्यांनी अशी तक्रार केली की पोलिसांनी चौकशी दरम्यान आम्हाला मारहाण केली किंवा काही याच्यावरून कॉमेंट्स केले। त्या चौकशी पोलीस स्टेशनने केलेली आहे। त्या चौकशीमध्ये प्रथमदर्शनी कुठलेही तथ्य आढळून नाही आलेलं। त्याच्यावरून नंतर मग ते काही CP ऑफिसला पण कार्यकर्ते आले, तिथेही त्यांना सांगितलं की या सदर प्रकरणामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं प्रथमदर्शनी कुठलीही घटना पोलिसांकडून झालेली नाही असं दिसून येत आहे। त्यानुसार त्यांना ते लेखी पण कळलेलं आहे। आता सदर प्रकरणातलं बाकी जे काही प्रशासकीय लाप्सेस आहेत का त्या संदर्भात ACP जे आहेत ACP लेवल ऑफिसर जे कोथरूड आहेत ते याच्या संदर्भात चौकशी करत आहेत। मुलींचा असा आरोप आहे की आम्हाला घाणेरड्या शब्दात घाणेरड्या गोष्टी विचारल्या गेल्या, आमची अंतर्वस्त्र त्या सगळ्या महिलांनी चेक केली, जे की तपासाचा भाग नाहीये। प्रेमा पाटील मॅडम आहेत त्यांनी मारल्याचंही मुलींनी थेट नाव घेऊन सांगितलं। आता याच्यामध्ये मी प्रेमा पाटील मॅडमशी ह्या तपासाच्या दरम्यान प्रेमा पाटीलचा त्यांचा काही संबंध नव्हता, म्हणजे त्या तपास पथकामध्ये पण नव्हत्या, त्या दामिनी मार्शलसोबत सुद्धा नव्हत्या। परंतु प्रथमदर्शनी चौकशीमध्ये किंवा तपासामध्ये निष्पन्न झाला की याच्यामध्ये असा कुठलाही प्रकार झालेला नाही आणि पोलिसांनी असे कुठल्याही जातीवरून किंवा असे कुठली मारहाण केल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं नाही, म्हणून त्यांना तसं ते लेखी कळवण्यात पण आलेलं आहे। परंतु याच्यामध्ये जे प्रशासकीय लॅप्सेस आहेत, समजा पोलीस गेले तर त्याच्यामध्ये काही दुसरे लॅप्सेस आहेत का याची चौकशी आपल्या ACP लेवल दर्जाचे अधिकारी करत आहेत। जे प्रशासकीय लाप्सेस आहेत त्या संदर्भात काय बाकीच्या डिपार्टमेंटल लाप्सेस आहेत का त्या संदर्भात ACP चौकशी करत आहेत। तुम्ही म्हणताय तथ्य नाही, CCTV पण आता नाहीये म्हणून असं समोर आलं, पण मुली जे आरोप करतायत ते आरोप पण गंभीर आहेत सर। नाही, याच्यावर तुम्हाला तेच सांगितलं की प्रथमदर्शनी त्या आरोपामध्ये काही तथ्य मिळून आलं नाही, म्हणून त्यांना लेखी पण कळलं। तथ्य मिळालं तर तुम्हाला तेच सांगतो की तथ्य मिळून आलं नाही आणि त्याला तसं लेखी पण कळलं नाही। आता याच्यामध्ये काही जे प्रशासकीय लाप्सेस आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी आहेत, तर ही जी चौकशी आहे ती ACP लेवलचे अधिकारी करत आहेत। त्यांची मागणी आहे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, मागणी काही असू शकते ना, त्यांना तशी हे केलंय म्हणून त्यांची याच्यामध्ये बाकीचा एव्हिडन्स आहे, तो कोण साक्षीदार आहेत, या सर्वांच्या प्राथमिक चौकशीनुसार या ठिकाणी तथ्य आढळलं नाही असं पोलीस स्टेशन कोथरूडने त्यांना सांगितलेलं आहे। या सगळ्या प्रकरणात कोणतेही तथ्य आढळले नाही, त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला नाही असं मत संभाजी कदम सरांनी व्यक्त केलंय। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।